एक म्हणजे लहान मुलांच्या माध्यमातून फायनान्शियल फ्रॉड कसे होतात आणि दुसरं ज्येष्ठ नागरिकांकडनं चुका कशा होतात. तर आधी सांगतो, पालकांनो सावध राहा. आजकाल मला मी अनुभवलेलं आहे. हॉटेलमध्ये होतो परवा आम्ही जेवायला, तर शेजारच्या टेबलवर आई-वडील आणि त्यांचा लहान मुलगा आहे 3-3.5 वर्षाचा. तो जीव देत नव्हता असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मोबाईल खेळायला दिला मुलाला आणि ते दोघं जेवत बसले. मला ते अवघड वाटलं, चांगलं नाही वाटलं. आईने जीव घालायचं असतं मायेने, भले हॉटेलमध्ये जीव घाला. आपली ही संस्कृती आहे, ती विसरली. त्याचा तोटा काय झाला की मुलं मोबाईल ॲडिक्ट व्हायला लागलीत लहानपणापासून. स्क्रीन टाईम वाढायला लागला आहे, स्पॉन्डेलिसिस वाढायला लागलेत आणि मुलांच्याकडनं नकळत गेम खेळण्याच्या नादात पैसे जायला लागलेत. म्हणून मी त्या मॅडमना म्हटलं की वहिनी एक काम करू का, 5 मिनटं देणार असाल तर मी एक डेमो देऊ का तुम्हाला, मला डेमो द्यायची सवय आहे. तर त्या म्हटलं का हो. म्हटलं हा मुलगा तुमचं जेवण होईपर्यंत मोबाईल खेळणार नाही ह्याची मी डेमो देतो, तुम्ही जेवण करा शांतपणे. आणि त्या बाळाला घेतलं 1 मिनिट, मोबाईल त्याच्याच हातात, त्याला फक्त मी बडबड गीत असं चुटक्या वाजवत त्याच्याबरोबर म्हणत राहिलो. ते हसायला लागलं. हसता हसता त्याने फोन कधी खाली ठेवला त्यालाही कळलं नाही आणि मग तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागला. हे पालकांना मला सांगायचं की मुलामध्ये मिसळा. मुलगा मोबाईलमध्ये मिसळला की तुमचं सायबर फ्रॉड धोक्यात आहे.